तूळ राशी ऑगस्ट 2026 15 ऑगस्ट नंतर तुमचे नशीब अचानक बदलणार. पैसा, करिअर आणि मोठ्या संधींबाबत ग्रह देत आहेत खास संकेत. ऑगस्ट 2026 हा महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी जीवनात संतुलन, प्रगती आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ राहील. तुमच्या राशीचे स्वामी शुक्र आहेत. या महिन्यात शुक्र अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सुखसुविधांमध्येही वाढ होईल. वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांचे हे गोचर तुमच्या करिअर आणि आर्थिक जीवनाला नवीन दिशा देणारे ठरू शकते. या महिन्यात तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित प्रकरणांमध्येही यश मिळण्याचे योग आहेत. 15 ऑगस्ट नंतरचा काळ धन गुंतवणुकीसाठी अनुकूल राहील. 12व्या भावात केतू असल्यामुळे धार्मिक कार्य किंवा प्रवासावर काही खर्च होऊ शकतो. मात्र उत्पन्नाची स्थिती मजबूत असल्यामुळे आर्थिक संतुलन टिकून राहील. एकूणच आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमची बचत वाढवणारा ठरू शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन योजना प्रत्यक्षात आणण्याचा हा महिना आहे. तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्ट किंवा बिझनेस डीलवर काम करत असाल तर मध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशाशी किंवा दूरच्या ठिकाणांशी संबंधित व्यवसायातून मोठा फायदा मिळू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग, आयात निर्यात किंवा कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठ्या ऑर्डर्स मिळण्याचे प्रबळ योग आहेत. करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत प्रगतिशील आहे. यशदायी राहू शकतो. 15 ऑगस्ट नंतर पदोन्नती किंवा पगार वाढीचे मजबूत योग निर्माण होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भरपूर सहकार्य मिळेल. 6व्या भावातील राहूमुळे कार्यक्षेत्रात तुमचे धैर्य आणि प्रभाव वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा राहील. 5म भावातील शनी तुमच्याकडून अधिक मेहनत करून घेईल. ऑगस्टमध्ये स्पर्धा परीक्षा, बँक, रेल्वे किंवा प्रशासकीय सेवा, UPSC, स्टेट PSC यांसारख्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 6व्या भावातील राहू एकाग्रता आणि संघर्ष करण्याची क्षमता देईल. विद्यार्थ्यांनी शॉर्टकटचा मार्ग टाळावा. तांत्रिक शिक्षण, संशोधन किंवा कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. एकाग्रता टिकवण्यासाठी सकाळच्या वेळेत अभ्यास करणे अधिक फायदेशीर ठरेल. या महिन्यात घरातील वातावरण सर्वसाधारणपणे शांत राहील. सुख भावावर शुभ ग्रहांची अनुकूल दृष्टी असल्यामुळे घराची सजावट, नवीन वस्तू किंवा गॅजेट्स यांसारख्या भौतिक सुख सुविधांवर खर्च होऊ शकतो. कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची मुख्य जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. भावंडांशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर गंभीर पण सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या आरोग्यात सुधारणा जाणवेल. मात्र मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांच्या वागणुकीबाबत थोडी चिंता राहू शकते. वक्री शनीमुळे त्यांच्याशी योग्य समन्वय साधण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. उपाय बघूयात. घरात काही समस्या सुरू असतील तर दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन कापूर प्रज्वलित करा आणि देवीला पांढरी फुले अर्पण करा. ऑगस्ट 2026 तूळ राशीच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन संमिश्र राहू शकते. 5म भावातील वक्री शनीमुळे जोडीदाराशी संवादात थोडा थंडपणा जाणवू शकतो किंवा व्यस्ततेमुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मात्र राशी स्वामी शुक्राची अनुकूलता नात्यातील आकर्षण आणि परस्पर सन्मान टिकवून ठेवण्यास मदत करेल. 15 ऑगस्ट नंतर सूर्याच्या प्रभावामुळे जोडीदाराच्या स्वभावात थोडा राग किंवा अहंकार जाणवू शकतो. त्यामुळे अनावश्यक वादविवाद टाळा. प्रेम संबंधात असणाऱ्यांनी या महिन्यात थोडे सावध राहणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. जोडीदारावर स्वतःच्या इच्छा लादण्याऐवजी त्यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला राहू शकतो. 6व्या भावातील राहूमुळे आजारांचा सामना करण्याची क्षमता वाढेल. काही जुन्या शारीरिक समस्यांपासून या महिन्यात दिलासा मिळू शकतो. मात्र 12व्या भावातील केतू आणि कामाचा वाढलेला ताण यामुळे कधीकधी डोळ्यांची जळजळ, निद्रानाश किंवा पाय दुखण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. तुमचे काम दीर्घकाळ डेस्कवर बसून करण्याचे असेल तर 2 तासांनी छोटा ब्रेक घेऊन स्ट्रेचिंग करा. झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, TV किंवा स्क्रीनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ध्यान आणि प्राणायामाचा दैनंदिन जीवनात समावेश करा. ऑगस्ट महिन्यात तूळ राशीसाठी अनेक लहान आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाचे योग निर्माण होत आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने केलेले प्रवास फलदायी ठरू शकतात आणि त्यातून आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे.
केतूच्या प्रभावामुळे दूरच्या ठिकाणी किंवा एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना अचानक तयार होऊ शकते. असा प्रवास तुम्हाला मानसिक शांती आणि नवीन ऊर्जा देणारा ठरू शकतो. तुमची रास तूळ असेल तर कमेंटमध्ये तूळ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राशी भविष्यासाठी राशी संकेतला सबस्क्राईब करा. धन्यवाद.